आजचा दिवस कोरेगाव मतदारसंघातला अत्यंत आनंदाचा आणि निर्णायक दिवस आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण वसना वांगणा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या अरबवाडी तलावाच्या योजनेला मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पण केली, ज्यामध्ये कोरेगाव उत्तरची कोरेगाव मतदारसंघातली जी गावं आहेत ती सगळी गावं 100% सिंचनाखाली येत आहेत। परंतु कोरेगाव मतदारसंघातला काही भाग हा सिंचनाखाली सातारा तालुक्यातील विशेषतः वरणे, निगडी, राजेवाडी, देगाव, देवकरवाडी, कारंडवाडी ही जी गावं आहेत ही गावं सिंचनापासून पूर्णपणे वंचित होती। या गावांना कुठल्याही धरणामध्ये पाणी नव्हतं। कोरेगाव मतदारसंघामध्ये सिंचनापासून या ठिकाणी लाभ न घेणारा जो भाग आहे तो 78% होता। परंतु या विभागाचा आमदार झाल्यानंतर माझं प्रथम प्राधान्य हे सिंचनासाठी पाणी देणं, शेतकऱ्यांना शेतासाठी पाणी देणं हे प्राधान्य राहिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे गटापूर याच्या माध्यमातून खटावचा पूर्णपणे दुष्काळ आम्ही त्या ठिकाणी नाहीसा केला। आज सगळीकडे पाणी फिरलेलं आहे। आता माझं लक्ष कोरेगाव तालुक्यावरती आहे। कोरेगाव तालुक्यामध्ये रामूसवाडीपासून भाडऱ्यापर्यंत आणि नलवडेवाडीपासून देऊर, बिचुकले, पळशी ह्या सगळ्या गावांना पुन्हा एकदा आपल्याला सिंचनाखाली आणायचे। मग यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 31 जानेवारी 2023 रोजी मंत्रालयाची बैठक घेतली होती। त्यामध्ये जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याला हजर होते आणि या दोघांनी मिळून निर्णय घेतला आणि कोरेगाव मतदारसंघाला 2 TMC पाणी देण्याचा जो निर्णय होता तो निर्णय 2 ऑक्टोबर जो GR माझ्या समोर आहे 2 ऑक्टोबर 2023ला तो कायम केला आणि त्यातला जो GR आहे त्याची प्रत माझ्याकडे आहे, ज्याच्या अन्वये फेरनियोजन पाण्याचं करून संपूर्ण मतदारसंघातल्या सगळ्या गावांना पाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी मंत्रालयात घेतला होता। ही योजना सत्यात आणणं हे शक्य झालं, पाणी आरक्षित झालं, परंतु याला निधी उपलब्ध होणं गरजेचं होतं। मी अभिमानानं सांगतो, सातारा जिल्ह्यानं एक खासदार मोदींच्या बरोबर भाजपमध्ये काम करण्यासाठी दिला। महायुतीचे आमदार या ठिकाणी सगळे एकत्र लढले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना आपण खासदार म्हणून त्या ठिकाणी संसदेत पाठवले। यातलाच एक बक्षीस म्हणून लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे गटापूर याचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला। हा फार मोठा निर्णय आज या ठिकाणी झाला। त्या निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती आपण संपूर्ण जिल्ह्याला दिली। आज पुढचा निर्णय होतोय, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे गटापूरच्या विस्तारित योजना आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाची योजना तासगाव उपसा सिंचन विभाग आहे, भाडरे उपसा सिंचन विभाग आहे, नेर उपसा सिंचन टप्पा क्रमांक 3 आहे आणि नेर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 4 आहे। रणसिंगवाडी उपसा सिंचन योजना, शिरवली उपसा सिंचन योजना ही मान तालुक्यातली इथले सन्माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊंची योजना, या योजना याच्यामध्ये पोट योजना आहेत। या योजनेमधल्या 2000 हेक्टरच्या वरच्या योजनांची मान्यता ही मुख्यमंत्र्यांच्याकडे जाते। या योजनांमध्ये तासगाव उपसा सिंचन योजना तालुका जिल्हा सातारा या योजनेला मुख्यमंत्र्यांनी 13/9/2024 रोजी GR काढून
या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आज वर्णे, निगडी, राजेवाडी, देगाव, देवकरवाडी आणि कारंडवाडी या माझ्या मतदारसंघातील गावांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटलेला आहे. यामध्ये वर्णे गावामध्ये 943 हेक्टर, साधारणतः 2500 एकर क्षेत्र, निगडीमधलं साधारणतः 1200 एकर क्षेत्र, राजेवाडी आणि निगडी 1200 एकर, देगावमधलं साधारणतः 1750 एकर, कारंडवाडीमधलं सुमारे 150 एकर क्षेत्र हे संपूर्णपणे सिंचनाखाली येणार आहे. याचा GR आज राज्य सरकारने काढलेला आहे. या योजनांना मान्यता मिळाल्यामुळं आता सुप्रमा मिळण्यासाठी हा मार्ग मोकळा झाला. आता हे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या पैशाची तरतूद करून या ठिकाणी आमचा हा जो पाण्याचा प्रश्न आहे, शेती पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतोय. याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मनोमन आनंदही वाटतो. किंवा आधीच्या सरकारमधले जे कोण लोकप्रतिनिधी होते किंवा आधीचं सरकार होतं त्यांनी लक्ष दिलं नाही असं म्हणायचं आपण, की प्रयत्न कमी पडत होते. पहिली गोष्ट, जर कोण म्हणत असेल की याला मागणी केली तर याला मागणीच केली नव्हती, अभ्यासच कोणी केला नव्हता. या मतदारसंघामध्ये कुठली गावं पाण्यापासून वंचित आहेत याचा अभ्यास कोणी केला नव्हता. आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्रत्येक वेळेला पाणी मागितल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक लवाद याच्यामुळं आपण पाणी देऊ शकत नाही अशा पद्धतीचा बागुलबुवा या ठिकाणी उभा केला गेला होता. त्यामुळं पाणी मागणीच केली नाही. त्यामुळं हे प्रकल्प त्यांना पूर्ण करण्यासाठी स्वारस्य होतं हे वाटतच नाही. मागणीच आत्ताची 31/1/2023 मागणी आहे. पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. आपण जी योजना म्हणताय ती योजना वांगणा सिंचन योजना, वांगणा सिंचन योजना याच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातल्या भाडळ खोऱ्याला किमान 1.43 TMC पाणी मिळणं अभिप्रेत, सिंचित करणं अभिप्रेत आहे. परंतु सदरच्या योजनेमध्ये ही योजना कशावरती आहे? एका छोट्या कॅनॉलवरती आहे. आणि या कॅनॉलमधून फक्त 100 HP पंपानं 4 इंची पाईपलाईननं 1.43 TMC पाणी हे स्थळी पोचेल हे कधीही शक्य नव्हतं. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. या योजनेतून जास्तीत जास्त 0.13 TMC पाणी आजपर्यंत सिंचित होऊ शकलेलं आहे. ही योजना फेल गेलेली आहे. यालाच पर्याय आज आपण लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे घाटापूर विस्तारित याच्या माध्यमातून ॲडिशनल 2 TMC पाणी देऊन कोरेगावचा संपूर्ण भूभाग आपण या ठिकाणी भिजवतोय. माझं पहिल्यांदा ग्रामीण भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर करणं याच्यावरती मी जोर दिला. आपण माझ्या मतदारसंघामध्ये गेला तर सगळी गावं ही ट्रिमिक्स कॉन्क्रीट अंडरग्राऊंड गटारांनी खूप सुंदर करण्यात यश आलंय. आमच्या तासगावसारख्या गावामध्ये सुद्धा तुम्ही 8.5 कोटीचे रस्ते दिलेले आहेत. सातारा रोडला 29.5 कोटीचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे. एका गावात 36 कोटी दिलेले आहेत आणि सगळी कामं प्रगतीपथावरती आणि लवकर पूर्ण होत आहेत. माझं आता लक्ष संपूर्ण कोरेगाव तालुका हा सिंचनाखाली आणणं आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये कोरेगाव मतदारसंघामध्ये आम्ही उभे केलेल्या कारखान्यांमध्ये 7,000 लोकांना रोजगार निर्मिती करणं हेच आमचं पुढचं उद्दिष्ट आहे. सर, ते पाठीमागे एक रस्ता आहे, ग्रामस्थांनी आंदोलनाचा पण इशारा दिला होता. स्थानिक सांगितलं की पावसाळा झाल्यानंतर रस्ता होईल, तो रस्ता पूर्णच खड्ड्याने भरलेला आहे. त्यावर काहीतरी आम्ही त्याच्यावरती आता 3054 या हेडच्या अंतर्गत 70 लाख रुपये टाकलेले आहेत. पावसाळ्यानंतर लगेचच आम्ही हा रस्त्याचं काम चालू करतो. हो, 70 लाख रुपये टाकले 3054च्या हेडच्या अंतर्गत. चला करतील असं मला वाटत नाही, कारण आम्ही सगळेच त्यांच्या भूमिकेशी काही अंशी सहमतही असतो. ते एका चळवळीचे मोठे नेते आहेत आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे ते असे काही करतील मला वाटत नाही.
शशिकांत शिंदेंनी तुमच्या विरोधात गणपती विसर्जन झाल्यानंतर दंड थोपटणारे, रस्त्यावर करणारे असं काही केलं. ते खासदारकीच्या निकालाच्या दिवशी सुद्धा सकाळी 10:30 वाजता गुलाला दंड थोपटलेलं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. असं दंड थोपटलेलं नाही बघितलं. तुम्ही त्यांचे कार्यकर्ते पडवत आहे त्यामुळे आणि त्यांना आमिष दाखवताय, आमिषाने कार्यकर्ते जात नसतील तर त्यांना दबाव टाकताय, पोलीस केस करताय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला पहिली गोष्ट तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही मानणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. याच्यामध्ये ज्याला एखाद्याचे विचार नाही पटले तर ते लोक दुसऱ्या याच्यात येऊ शकतात, परंतु त्यांनी पण थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण या मतदारसंघामध्ये मंत्रिपद दिल्यानंतर आपण इथल्या जनतेला किती उपयोगी पडलो किंवा या जनतेशी किती समरस झालो हे त्यांनी पाहिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज जो आम्ही विकास करतो तो विकास त्यांना पण करणं शक्य होतं. आज लोक गावच्या गावं परावर्तित झालेली पाहत आहेत आणि मला नाही वाटत कोरेगाव मतदारसंघ हा खूप मॅच्युअर कार्यकर्त्यांचा मतदारसंघ आहे. एखादा निर्णय घेताना खूप विचारांती निर्णय घेतात लोक आणि असं कोणाच्या दबावाला आणि ह्याला बळी पडून असं होईल असं वाटत नाही. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. शेजारी आमच्या खासदारकीला सन्माननीय रणजितदादा निंबाळकर उभे होते. त्यांच्या फलटण मतदारसंघानं त्यांना 25,000चं लीड दिलं. फलटण विधानसभा क्षेत्राने 25,000 लीड दिलं. आज जर खऱ्या अर्थानं कार्यकर्ते मन लावून यांच्याबरोबर असते आणि खरंच हे फार चांगलं यांनी केलेलं काम योग्य असतं तर या खासदारकीला ते ज्या स्थानिक लोक विधानसभेतून आमदार होते 10 वर्ष होते त्या ठिकाणी 7,000 मतांनी ते पराभूत झाले नसते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांचा जनाधार हा किती आहे हे जनतेत आपल्या लक्षात. असं म्हणता येईल का की कोरेगाव मतदारसंघाला पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं, पाण्यापासून वंचितच ठेवलंय त्यांनी? म्हणता येईल नाही, आपल्या पुढे पुरावेच आहेत. कोरेगाव मतदारसंघातील गावांना पाण्याची मागणी सुद्धा जलसंपदा मंत्री असताना हे करू शकले नाहीत. खरं तर जलसंपदा मंत्री स्वतःच्या सहीनं हे पाणी मंजूर करू शकतात. आज तुम्ही 16 ते 18 महिने जलसंपदा मंत्री करता. मी तर साधा किरकोळ एका कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष आहे. छोटा मी पहिल्या टर्मचा आमदार आहे. तरी मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातून आज एवढं प्रचंड पाणी मंजूर करून आणलेलं आहे. हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे होतं. आदरणीय पवारसाहेब तर केंद्रीय कृषी मंत्री होते, ते सगळ्या गोष्टी करू शकत होते. परंतु त्यावेळेला बहुतेक त्यांना याचं ज्ञान नव्हतं किंवा त्यांचा अभ्यास कमी पडला असेल असं मला वाटतं. कोरेगावचे पोलीस आहेत ते आमदारांचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत असा आरोप हा त्यांचे आरोप मी ऐकले. ते म्हणतात की आमच्या कार्यकर्त्यांना MPDA मोका लावला जातो. परंतु सगळे पत्रकार मित्र माझ्या समोर आहेत. मी त्यांना एक प्रश्न विचारतो. कुठलाही प्रतिबंधात्मक कारवाई एखाद्या कार्यकर्त्यावरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती होते त्यावेळेला त्याच्यावरती मिनिमम 3 गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असावे लागतात. आज त्यांच्यातल्या सगळ्या ज्या कार्यकर्त्यांवरती किंवा कोरेगाव मतदारसंघातल्या ज्या आरोपींवरती आणि गुंडांवरती अशी कारवाई चालू आहे किंवा झाली असेल त्यांच्यावरचे गुन्हे जर पाहिले असतील तर ते सगळे गुन्हे हे 2009 पासून 2014 पर्यंतचे 307 सारखे खुनासारखे किंवा त्याच्यानंतर सुद्धा गंभीर गुन्हे 20 गंभीर गुन्हे असणाऱ्या लोकांवरती
या ठिकाणी कारवाई चालू असेल असं मला वाटतं. आणि ज्या लोकांवरती बोगस कारवाई असेल ते मला नाही वाटत की कुठल्या अधिकाऱ्यांमध्ये एवढं मोठं डेअरिंग असेल एखाद्या निरपराध माणसाला तडीपार करण्याचं. मला नाही वाटत असली कुठली गोष्ट घडत असेल. परंतु त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपली राजकीय कारकीर्द ही समाजातल्या तरुणांना गुंडगिरी करण्यासाठी घालवायची का त्यांना सुसंस्कृत करून त्यांचं आयुष्य उभं करण्यात घालवायची, हा बोध त्यांनी घेतला पाहिजे. आपण गुंडांची फॅक्टरी या ठिकाणी तयार केली, मोठ्या प्रमाणावरती गुंडगिरी बोकाळली. आज तुम्ही पाहताय कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रतापसिंह नगरमध्ये 12 वर्षाच्या मुलीला तलवारीनं हल्ला करून तिचं पूर्ण पोट फाडलं जातं. अशा वेळेला सुद्धा पोलिसांनी गप्प बसायचं शक्य नाही. आज आपण ज्या पद्धतीनं काम करतो त्याच्यामध्ये जे आपण बोलतो तसं वागलं पाहिजे. आज आपण गोड बोलतो आणि गुंडांना सहकार्य करतो, ही भूमिका त्यांची चुकीची. गणपतीनंतर ते कार्य करणार असं बोलले, त्यावेळेस मी बाहेर पडेल, रस्त्यावर उतरेल, सगळे पुरावे घेऊन मी बाहेर पडेल. आणि त्यावेळेस त्यांना आज बसण्याचा पर्याय नाही किंवा त्यांच्यावर सगळे गुन्हे दाखल करायला नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते स्वतः मोठे गुन्हेगार आहेत. मी जबाबदारीनं बोलतो. शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपरातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत. त्यांनी प्रचंड पैशाचा अपहार केलेला आहे. आजही ते फरार आहेत, त्यांना जामीन मिळालेला नाही. आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो. जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल, हा विचार त्यांनी केला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जो TDRचा घोटाळा झाला, मुख्य सचिव त्या काळातले, त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, ज्याच्यामध्ये 467 13-2 309 409 406 सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर सजा असणारी कलम त्यावेळच्या राज्य सरकारने लावली होती आणि हायकोर्टाने लावली होती. आजही त्या केसमध्ये त्यांना जामीन नाहीये. मी जबाबदारीनं बोलतो, शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झालेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा. त्यांच्यावर खासदारकीच्या वेळेस सुद्धा चांगली कारवाई होती अटकेची. या संदर्भात काय झालं किंवा पोलीस असे का बोलतो? एक तर फरार म्हणून आपण कागदपत्र पण त्यावेळेस दाखवतो की त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आपण पत्रकारांनी माहिती घ्यावी, वाशीच्या कोर्टात जावं आणि त्यामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन FIRs काढावेत, त्यांच्या स्वतःचा ॲफिडेव्हिट पाहावं. ते सगळे गुन्हे त्याचा तपशील वकिलांच्या मार्फत घ्यावा आणि ते गुन्हे कधी दाखल झालेत. त्यांना फक्त राजकीय भांडवल करायचं होतं त्यावेळेला आणि जनतेची सिंपती घ्यायची होती, भावनिक लाट तयार करायची होती. म्हणूनच या ठिकाणी त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं षडयंत्र रचलं होतं. मला अटक करतील, मला असं करतील, ह्या ते फक्त भावनिकता वाढीत लावतात. माझं एकच म्हणणं आहे त्यांना, तुम्ही आजपर्यंत जे शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेत ते पैसे माघारी करा. जे 67 गाळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी या ठिकाणी गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाचे लाटलेले आहेत, ते गाळे तुम्ही माघारी दिले पाहिजेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही माथाडी कामगार स्वतःला भासवून स्वतःचा पगार 72,000 रुपयापेक्षा कमी आहे याचं ॲफिडेव्हिट, खोटं ॲफिडेव्हिट देऊन तुम्ही
6 कोटी रुपयाचं घर या ठिकाणी वाशीमध्ये घेतलेलं आहे. हे बोगस कागदपत्राच्या आधारे दस्तावेज करून आपण काम केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या नुकसान करणाऱ्या आहेत. पहिल्यांदा तुम्ही त्या माघारी करणं ही तुमची नैतिकता आहे आणि ते नैतिकता ज्यावेळेला तुम्ही नैतिकतेवरती बोलता त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होणं अभिप्रेत आहे. पहिल्या